देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी राकेश किशोर या वकिलानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील, उपाध्यक्ष टी.एस. पाडेकर, ऑडिटर प्रमोद दाभाडे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर हल्ला करण्याचा एक प्रयत्न झाला। त्यामध्ये राकेश किशोर नावाचा एक वकील ज्यांना हा हल्ल्याचा प्रयत्न केला त्याला ताबडतोब पोलिसांनी सिक्युरिटीनं ताब्यात घेतलं। त्याच्यावरची काही कारवाई आहे ती चालू आहे। तथापि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा सार्वत्रिक निषेध होणं आवश्यक असलेले आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने 11 वाजता निषेध सभा बोलवलेली आहे। या निषेध सभेमध्ये आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करणार आहे। तसेच या निषेधासाठी आज आमचे सर्व वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार आहेत। काल जो सीजे गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो अतिशय निंदनीय आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विचार केला तर आज अखेर अशा प्रकारचा कोणताही घृणास्पद कृत्य कोणत्याही व्यक्तीनं सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत केलं नव्हतं आणि त्याबद्दल आज आम्ही सर्वजण इथे मीटिंग घेऊन त्यांचा निषेध व्यक्त करणार आहे। काल जो भारताचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। काल जे माथे फिरू एक वकील त्याने एक संतापजनक असे निंदनीय जो प्रकार केला तो अत्यंत चुकीचा आहे। या चुकीच्या प्रकाराला आमचा विरोध असणार आहे। असे जे कृत्य करणार असेल तर त्याच्यावर कडक शासन व्हायला पाहिजे। आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं न्याय संकुलातील राजर्षी शाहू सभागृहात निषेध सभा घेण्यात आली। या सभेत सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेचा निषेध म्हणून दिवसभर न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। या निषेध सभेत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मोरे, ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस यांच्यासह वकिलांनी तीव्र भाषेत निषेध नोंदवत सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर या वकिलावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या बैठकीला ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे, ॲडव्होकेट शिवाजीराव राणे, बार असोसिएशनचे संचालक ॲडव्होकेट मनोज पाटील, मनीषा सातपुते, वैभव पाटील, निखिल मुदगल, वैष्णवी कुलकर्णी, प्रीतम पातले, मीना पाटोळे, समृद्धी शेळके, स्नेहल गुरव, हंसिका जाधव, स्वप्नील कराळे यांच्यासह वकील उपस्थित होते। दरम्यान इचलकरंजीत सुद्धा बार असोसिएशननं निषेध सभा घेऊन या घटनेचा निषेध नोंदवलाय। न्यायव्यवस्थेवरील सर्व प्रकारचे दबाव, धमक्या किंवा हल्ल्यांना विरोध करण्याचा निर्धार सर्व सदस्यांनी व्यक्त केला। वकिलांनी न्यायप्रणालीचा सन्मान राखण्याचं आणि समाजात न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शपथ घेतली। इचलकरंजीतील वकिलांनी सुद्धा दिवसभर न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला। याप्रसंगी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार यांच्यासह पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते।